गणेश आम्हाला सारखा म्हणायचा, की "मी इथं ना खूप कामाला कंटाळलोय, मी जाणार आहे आराम करायला मामाच्या गावी." तर का कंटाळा होता ते मला खरंच आत्ता कळालंय. कारण ह्या गायी इथं सोडल्या, 5 गायी तिकडे झाडाखाली नेऊन बांधायच्या, 4 वाजता परत 5 गायी वरती घेऊन यायचं. मग मी काही कामात असले, की "जा रे गणेश आजोबाला मदत कर." आणि शेवटच्या दिवशी पण त्याला जायच्या आधी पण तो काय करून आलता, गायी बांधून आलता. हिरव्या मिरच्या आणायला गेले, की 4-5 लाल मिरच्या दिसतात. मग त्या आणायच्या, देठ काढून वाळत घालायच्या. आज बनवणार आहे मी आमरस. हा हापूस आंबा आहे आणि त्याचाच मस्त असा आमरस बनवायचा आहे. आणि तूर डाळीचा डाळ कांदा म्हणजेच सुकी भाजी बनवली की आमरस असतोच त्याच्यामुळे भाजी पातळ करायचं टेन्शन नाही. आणि दूध गरम करायला ठेवले. डाळ कांदा कसा बनवते याची रेसिपी पण मला ताईंनी विचारली आहे. त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच चॅनल टाकेल. आणि माझ्या आवडीचा आणि तुमच्या आवडीचा मस्त असा चहा, आत्याला मला चहा बनवला आहे. आणि आंबे पण काय केलं मी स्वच्छ धुवून ठेवले. आणि आता म्हटलं डाळ कांदा आणि बनवावा, चपात्या बनवाव्या आणि आमरस. मग झालं असं की गाई बांधण्यात यात मला उशीर झालेला होता. मग आमरस कोणी बनवला हा मस्तपैकी ते तुम्हाला मी सांगतेच. देवपूजा झालेली होती. छान सगळ्या देवांना नैवेद्य दाखवून घेतला. मला एक फोटो छान असा श्रीपाद श्रीवल्लभांचा गाणगापूरवरनं आमच्या मामांच्या बहिणीने आणलेला आहे. तर आमरस आजचा जो स्पेशल होता तो आमच्या ह्यांनी बनवला होता. आणि हे लोणच्यासाठी कैरी आणलेली आहे. तर स्वच्छ रात्रभर काय केलं, पाण्यामध्ये ठेवून धुवून घेतलं. मागचं जे त्याचं देठ असतं ते काढून घेतलं. आणि मामांनी सुरुवात केलेली आहे कैरी कापायला. तर कैरी कापायला तुम्हाला दाखवतेच मी. हे पण नंतर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं. नंतर कपड्याने पुसून जे काय आत त्याच्या कोय वगैरे आहे ते सगळं काढून घ्यायचं. तर हे बघा मामा हे छानपैकी ह्या मोठ्या विळीवर एका कैरीचे 4 भाग करतायत. तर मामांना हे काम सांगून आम्ही काय करत होते तुम्हाला पुढे व्हिडिओत मी दाखवणारच आहे. तर ह्या ह्याचं कैरीचं लोणचीचं मला बरेच वेळा तुम्ही विचारलं की लोणचं तुम्ही रेसिपी टाका कसं बनवलं आहे. पण नेमकं हळद आणि मीठ मिक्स करताना माझा फोन ह्यांनी नेला होता त्यामुळे तो व्हिडिओ काय मी घेतलेला नाही आहे. तर भरपूर सारं छान असं आत्यानी पीठ मळून ठेवलं होतं आपल्या ह्या वर्षी जे रानात गहू झालेत त्याच्या पिठाचं. कारण आमच्या गावातून जाणार आहेत चपाती भाकरी पंढरपूरला. तुमच्याकडून गेल्यात का अशा चपाती भाकरी पंढरपूरला कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका. आणि ह्या छान मी काय केलं, गरमागरम अशा चपात्या बनवल्या आणि ह्यांच्याजवळ देणार आहे. कारण 2 वाजता आमच्यातून गाडी जाणार आहे. म्हणलं आधी चपात्या बनवून घ्याव्या. आणि नेमकं हे उशिरा कळलं. आधी मी चपात्या बनवल्या होत्या आमच्यासाठी. हे घेऊन चाललेत चपात्या. आणि इकडे काय केलं होतं, सगळ्या मी बाजूवरती जे मामांनी कैरी चिरून घेतली ती सगळी मी पसरून एक एक फोडी अशा पसरून वाळत टाकल्या होत्या. आणि आपलं गाईचं आता शेड तयार झालेला आहे. आतमध्ये मॅट अजून 5 मॅट यायच्या त्या टाकायच्या आणि मग आपण गाई बांधायला सुरुवात करणार. आणि लसूण काढून झालं होतं 2 महिने. मग काय या जोडीने घेतला की लसूण बांधायला. शेड मारून झालं, आत्या हातात देत आहेत आणि मामा छानपैकी असा हा सगळा लसूण बांधताय म्हणजे बांधून ठेवतायत. व्यवस्थित राहतो असा लसूण बांधून ठेवला. की तुम्ही लसूण कसा ठेवता वर्षभर रानातला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि आजचा हा मिनी ब्लॉग कसा वाटला हा पण सांगायला विसरू नका. तर शेतकऱ्याचं हे असं असतं, वर्षभर छानपैकी जे काही रानामध्ये होतं ते सगळं असं नीटनाटकं ठेवावं लागतं, तेव्हा ते छान वर्षभर राहतं. चला भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.